सत्यशोधक सेनापती होते. अन्यायाच्या वादळातही तो तेवत राहिला दिवा. अरे अन्यायाच्या वादळातही तो तेवत राहिला दिवा. नमन त्या क्रांतीवीराला, आपल्या महात्मा ज्योतिबाला, आपल्या महात्मा ज्योतिबाला. उपस्थित मान्यवर, माझे शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण इथे एका अशा महान व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत ज्यांनी आपल्या कृतीने समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. ते म्हणजे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यातील कटगुण येथे झाला. अगदी 1 वर्षाचे असतानाच त्यांनी आपल्या आयुष्यातून मातृप्रेम हरपून दिले. मातृप्रेम हरपून दिले. परिस्थिती कठीण होती, समाज कठीण दाहक होते, पण फुलांचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या या मुलाच्या अंतःकरणात एक वेगळा सुवास, एक वेगळा विचार अंकुरू लागला. एक वेगळा विचार अंकुरू लागला. आईच्या मायेविना कठीण झाला तो जीवन प्रवास. आईच्या मायेविना कठीण झाला तो जीवन प्रवास. अरे आईच्या मायेविना कठीण झाला तो जीवन प्रवास. विचारांच्या तेजाने उजळला उभा भारताचा श्वास. उजळला उभा भारताचा श्वास. दुःख जरी सखा झाला तरी मनात पेटला दीप. अरे दुःख जरी सखा झाला तरी मनात पेटला दीप. ज्योतीच्या विचारात, ज्योतीच्या जन्मानं उगवलं परिवर्तनाचं दीप. परिवर्तनाचं दीप. अगदी बालपणीच त्यांनी समाजातील विषमता, छळ, अज्ञान आणि अत्याचार अनुभवला आणि ते अस्वस्थ झाले. आणि त्यांच्या एक लक्षात आले की शिक्षण हेच मुक्तीचे खरे शस्त्र आहे. शिक्षण हेच मुक्तीचे खरे शस्त्र आहे. शिक्षणाच्या दिव्याने पेटविली परिवर्तनाची वाट. अरे शिक्षणाच्या दिव्याने पेटविली परिवर्तनाची वाट. शिक्षणाच्या दिव्याने पेटविली परिवर्तनाची वाट. अज्ञानाच्या अंधकारावर केल्या ज्ञानाचा प्रहार कठोर खात. अरे अन्यायाच्या अंधकारावर केल्या ज्ञानाचा प्रहार कठोर खात. उच्च नीच भेदभाव सर्वांना दिली समान शिकवण. उच्च नीच भेदभाव सर्वांना दिली समान शिकवण. ज्योतिबांच्या विचारांनीच उजळला नवा स्वाभिमान. उजळला नवा स्वाभिमान. 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातील तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण त्यावेळेच्या ती शाळा फक्त शिक्षणाची नव्हती, तर ती शिक्षण क्रांतीची पहिली पायरी होती. शिक्षण क्रांतीची पहिली पायरी होती. पण त्यावेळेच्या काही समाजकंटकांना ते आवडले नाही आणि म्हणून दगड फेकले गेले, शिवीगाळ झाली आणि रस्ता अडवला गेला. पण त्या मातीत उगवत होतं एक आशेचं बीज. कारण त्या शाळेत आशेची किरण मांडून उभ्या होत्या. त्या म्हणजे भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले. शिक्षण क्रांतीच्या पहिल्या दीपस्तंभ